अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारने राज्य उत्पादन शुल्काच्या वाहनास अपघात घडवून कर्मचाऱ्यास जीवे मारून पसार झालेले दारू तस्करांना केली अटक। दिनांक 7 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास गुजरात पासिंग असलेली 8 ते 9 वाहने अवैधरित्या दारूची वाहतूक करत असल्याने प्रथम माहिती राज्य उत्पादन शुल्क यांना प्राप्त झाली असून भरारी पथक व ब विभाग राज्य उत्पादन शुल्क यांनी मुंबई आग्रा महामार्गावर गवारे पॉइंट येथे सापळा रचून रसूल क्रेटा गाडी थांबण्याचा प्रयत्न केला। लासलगाव पोलीस ठाणेकडील 2 अंमलदार हे रेल्वे फाटक येथे नाकाबंदी करून राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांसोबत चांदवडच्या दिशेने पाठलाग करत असताना सदर क्रेटा गाडीच्या चालकाने जाणीवपूर्वक जीवे मारण्याच्या उद्देशाने वाहनास जोरात धडक दिली असता राज्य उत्पादन शुल्काकडील 2 अधिकारी मयत झाले, तर लासलगाव पोलीस ठाणेकडील 2 अंमलदार यांना गंभीर मार लागला। तर सदर घटनेबाबत चांदवड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला असल्याने क्रेटा वाहनाचा शोध घेण्याकामी जिल्हा व परराज्यात गुन्हे उघडकीस आणण्याकामी पथके रवाना केली। क्रेटा कारचे चालक देवेश कांतीलाल पाटील वय 37 वर्ष याला गुजरात न्यायालयामध्ये हजर केले, तर गुन्ह्यात वापरण्यात आलेली क्रेटा गाडी दमन या ठिकाणाहून पथकाने ताब्यात घेतली। सदरचा अवैध दारूमाल हा कोणाकडून व कुठून आणला व त्याचे मागील मुख्य सूत्रधार तसेच अवैध दारू वाहतूक करणारे इतर चालक व वाहनांचा तपास सुरू असून ते ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सूरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे व पोलीस ठाणेकडील पथकातील पोलीस उपनिरीक्षक कांबिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिरोळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे, पोलीस हवालदार सानप, खराटे, जगताप, वराडे, गुंजाळ, शिलावटे, महिरे, पोलीस नाईक झालटे, पोलीस शिपाई बागुल, कासार, चव्हाण तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाने पोलीस नाईक बहिरम गिलबिले टिडे अशा पथकांनी ही कामगिरी केलेली आहे। यामध्ये 7 आणि 8 तारखेची नाईट इंटरव्हिनिंग होती। यामध्ये राज्य उत्पादन शुल्काचे नाशिकचे जे हे आहेत एसपी साहेब दर्जे साहेब त्यांच्या आणि त्यांच्या पथकाला स्पेसिफिक माहिती होती की 7 ते 8 गाड्या सिल्वासावरून वरून नाशिक मार्गे पुढे हायवेने नंदुरबार अशा त्या गुजरातमध्ये जाणार आहेत। त्याप्रमाणे त्यांनी पथकं तयार करून टीम लावल्या होत्या। त्यामध्ये त्यांना एक गाडी इंटरसेप्ट त्यांनी केली, ब्लॅक कलरची क्रेटा। ती गाडी थांबली नाही, त्यांनी नाशिक शहरामध्ये 3 ठिकाणी चकवा दिला, एका ठिकाणी डॅश दिला। त्यानंतर ती ग्रामीणमध्ये औरंगाबाद रोडला ती गाडी निघाली। त्यामध्ये मग ग्रामीण पोलिसांना कळवण्यात आलं। लासलगावचे जे पोलीस होते रेल्वे फाटकला गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। गाडी स्लो झाली असं वाटल्यानंतर एक्साईजचे 2 अंमलदार त्या गाडीतून खाली उतरले, मात्र गाडी परत पुढे फास्ट गेल्यानंतर त्या स्कॉर्पिओमध्ये लासलगावचे जे 2 पोलीस अंमलदार होते त्या गाडीमध्ये बसले। एक्साईजचे 2 आणि आमचे 2 असे 4 अंमलदार गाडीमध्ये होते। चांदवड मनमाड रोडला हरनूलच्या तिथे लेफ्टने यांनी ती गाडी हे करायचा प्रयत्न केला होता। आमच्या जे एक्साईजचे ड्रायव्हर होते जे अनफॉर्च्युनेटली मयत झालेले आहेत, त्यांनी ब्रेव अटेम्प्ट केला, ती गाडी अडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला। त्या गाडीने डॅश दिला आणि स्कॉर्पिओ टॉपल झाली होती त्यामध्ये अनफॉर्च्युनेटली एक ड्रायव्हर जे आहेत ते मयत झाले आणि 3 अंमलदार जखमी झाले। ही गाडी आपण शोधत होतो। आपल्याला ही जी स्पेसिफिक यांच्याकडे जी इनपुट होता त्याच्या आधारे आपण तपास सुरू केला। तपासामध्ये आपल्याला काही टेक्निकल ॲनालिसिसमध्ये काही गोष्टी आपल्याला कळाल्या, त्यामध्ये काही गाड्या कळाल्या, काही व्यक्ती कळाले। त्याच्या आधारे आम्ही गुजरातमध्ये नाशिक ग्रामीण चे टीम्स आपल्या गुजरातमध्ये गेल्या। एक तपास पथक आपण स्थापन केलं होतं। गुजरातमध्ये जवळजवळ आपल्या 7 ते 8 टीम्स आणि 40 ते 50 स्टाफ टोटल गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपलं काम करतोय। अजून सुद्धा काम आपलं सुरू आहे। अहमदाबाद आहे, सुरत आहे, नवसारी, वलसाड या सर्व परिसरामध्ये, वापी या परिसरामध्ये आपल्या टीम्स होत्या। गुजरात क्राईम ब्रांचची पण आपण यामध्ये मदत घेतली होती। हे सगळं सुरू असताना एक आरोपी आपण ज्याचा माल होता अशी आपल्याला माहिती मिळाली होती।
तर त्यातला एक आरोपी आपण ताब्यामध्ये घेतला आणि गाडी वापरलेली आपण ताब्यामध्ये घेतली आहे 7-8 गाड्यांपैकी एक. जी क्रेटा ज्याच्यामुळे हे त्यांनी जी धडकलेली मर्डरचा आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यातला एक आरोपी जो गाडी चालवत होता ड्रायव्हर तो काल चांदोड कोर्टामध्ये हजर झाला, डायरेक्ट कोर्टामध्ये सरेंडर झाला. त्याला आपण अरेस्ट केलेली आहे. तो आयडेंटिफाय झालेला आहे क्रेटा गाडीचा ड्रायव्हर म्हणून. त्याच्या तपासामध्ये आपल्याला गुन्ह्यामध्ये वापरलेली क्रेटा गाडी गुजरातमध्ये लोकेट झाली आणि ती क्रेटा गाडी पण आपण तपासामध्ये जप्त केलेली आहे. ते आपण इकडे आणतोय. आतापर्यंत तपासामध्ये आपण 2 गाड्या जप्त केलेल्या आहेत. त्या दिवशी ज्या 7-8 गाड्या निघाल्या होत्या अशी माहिती होती, त्यापैकी 2 गाड्या आपण जप्त केलेल्या आहेत. 2 आरोपी जप्त केलेले आहेत, 2 आरोपी अटक केलेले आहेत. त्यापैकी एक आरोपी जो गाडी चालवायला होता आणि एक आरोपी जो त्याचा साथीदार आहे मात्र दुसऱ्या गाडीमध्ये होता. असे 2 आरोपी आपण अटक केलेले आहे. यामध्ये तपासाची ज्या प्रकारे व्याप्ती होती, इनिशियली आपल्याला जी इन्फॉर्मेशन होती आणि त्यानंतर जी इन्फॉर्मेशन वाढत गेली, त्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं की हा कट करून अपराध केलेला आहे. काही गाडी रस्त्यावर काही धोका आहे का यासाठी, काही गाड्यांमध्ये वेगळे लोक, अशा प्रकारे हे कार्टेल सारखं हे ऑपरेशन केल्याचं आपल्याला निदर्शनास आल्यामुळे आपण कटाचा त्यामध्ये सेक्शन्स वाढवलेले आहेत. 61(2) असे सेक्शन आपण वाढवलेलं आहे. मान्य कोर्टाला आपण त्याप्रमाणे कळवलेलं आहे. यामध्ये पुढच्या तपासामध्ये आपण ज्यांच्याकडून ही दारू आलेली आहे ते आम्ही शोधतोय आणि जिथे ही जाणार होती, जो कोणी बुटलेगर असेल तो, आणि या ट्रान्झॅक्शनमध्ये इतर ज्या काही गाड्या निष्पन्न होत आहेत, ऑलरेडी आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन येत आहे. असं पूर्ण आपण हे उद्ध्वस्त करणार आहे. एक्साईज डिपार्टमेंट आहे ते पण या बाबतीत खूप गंभीर आहेत आणि ते खूप इन्फॉर्मेशन आम्हाला पास करत आहेत. या अशा प्रकारे सध्यापर्यंत तपास करण्यात आलेला आहे. मालेगावमध्ये यावर्षी आपली जी कारवाई आहे, मालेगाव शहरामध्ये ही खूप चांगल्या प्रकारे कारवाई आहे. आता माझ्याकडे एक्झॅक्ट डेटा नाही आहे, परंतु कुत्तागुलीच्या मेजर केसेस आपण केलेल्या आहेत, MDच्या केसेस केलेल्या आहेत आणि हे सगळे कुठून येतात, काय येतात त्याबद्दल आपण चांगलं तपास केलेला आहे. मालेगावच्या केसेस पण चांगल्या झालेले असतात आणि तिथे काही लोक येऊन हुल्लडबाजी करतात, दारू पिऊन गोंधळ करतात. हे सगळं होऊ नये यासाठी हे प्रोहिबिटरी ऑर्डर्स आपण काढलेले आहेत आणि त्याचं या विकेंडला इम्प्लिमेंटेशन सुद्धा आपण प्रॉपर करणार आहोत. काही दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढलं होतं, त्यामध्ये असं म्हटलं होतं की वन विभाग आणि पोलिसांनी एकत्रित अशा पर्यटन स्थळावर तात्विक बंदोबस्त तसं करतो. या विकेंडला आपण बंदोबस्त लावतो व्यवस्थित. स्पेशली बाहुली डॅमच्याकडे आपल्याला जास्त आणि गंगापूरच्या इकडे जास्त बंदोबस्त लावला. तो तिथल्या तिथे त्यांना नेताना असं कारने हा रूट त्यांना या बाजूने हायवेने म्हणजे बाहेरच्या बाहेर माल काढायचा आणि हायवेने कारने घेऊन जायचं हे सेफ त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना वाटत होतं. परंतु आता त्यांनी 15-20 दिवस सुरू केलं होतं. त्यांच्या लक्षात आलं काही सेफ नाही आहे याच्यात, त्यांना आता चांगलाच त्रास होईल आणि भविष्यात इकडे पाय ठेवायला 10 वेळा विचार करायला लागेल. आणि इंटरनल जाताना आमची जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार ते ट्रकचा वापर करत होते. आता हे ज्या 2 लोकांना घेतले ताब्यात, त्यांच्याकडनं कितीचा माल घेतला, कितीला करत होते असं काही आहेत? काही फिगर्स आलेले आहेत पण त्या हे करायला लागतील. मी अशा ऑफ द हे फिगर्स सांगले तर ते ऑथेंटिक होणार नाही. आमच्याकडे फिगर्स आलेले आहेत की कितीचा माल घ्यायचा आणि किती पटीमध्ये ते हे करायचे. ते फिगर्स आलेले आहेत पण तो मला हे करायला लागेल, तो टॅली करायला लागेल. अद्याप नाही पण तो होईल ते सुद्धा. खूप प्राथमिक हे आहे. परंतु आता ज्या 2 गाड्या आम्ही जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये जे तपासामध्ये निष्पन्न झालेल्या आहे त्यामध्ये जी गाडी जप्त केलेली आहे ज्याच्यामध्ये माल होता आणि ज्या गाडीनी हे ज्या ड्रायव्हर्सने हे कृत्य केलेलं आहे त्याच्यासोबत एक गाडी होती जी आम्ही समजतोय की ती प्रोटेक्शनसाठी अशी गाडी होती. जी दुसरी गाडी आम्ही जप्त केलेली आहे
आणि ज्याच्यामध्ये एक बुटलेगरचा जावई आम्ही अटक केलेला आहे. त्या बुटलेगरचं नाव वारंवार तपासात येत होते की याच्याकडे माल जाणार होता. जावई आम्ही अटक केलेला आहे. तो त्या रात्री गाडीमध्ये होता, मात्र तो सांगतो की गाडीमध्ये म्हणजे त्यांचा जो माल होता तो दुसऱ्या गाडीमध्ये होता. तर आपल्याकडे जे गाड्या 2 सापडलेल्या आहेत, एक गाडी आहे जी सोबत होती आणि एक गाडी आहे जिच्यामध्ये माल होता. तर अशा एका गाडीमध्ये जर का माल असेल तर त्याच्यासोबत एक गाडी खाली गाडी असणार आहे जी प्रोटेक्शन देत होती, असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. या व्यतिरिक्त आम्हाला आणखी 2-3 गाड्या रेकॉर्डर आलेल्या आहेत. त्याचाही आमचा शोध गुजरातमध्ये सुरू आहे. जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे, पण यावर्षी तुलनात्मक हे कमी आहे. फॅटॅलिटीज यावर्षी तुलनात्मक कमी आहेत. एक NGO आहे, आता मला त्याचं एक नाव रिकलेक्ट होत नाही, त्याच्यासोबत आम्ही सेव्ह लाईफ फाउंडेशन आहे, त्याच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे. यामध्ये आधीचे ACSO मॅडम त्यांनी 2-3 मीटिंग्स पण घेतल्या होत्या. आपले ब्लॅक स्पॉट आयडेंटिफिकेशन झालेलं आहे पूर्ण जिल्ह्याचं. कलेक्टर साहेबांसोबत माझं या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि त्या ब्लॅक स्पॉटचं रेक्टिफिकेशन सुरू आहे. आपल्याकडे हायवेला पेक्षा इंटरनल रोड्सला थोडंसं जास्त प्रमाण आहे ॲक्सिडेंट्सचं. तर ते यावर्षी मात्र त्या फॅटॅलिटीज कमी आहेत. आणि जसे जसे रोडचे इंजिनिअरिंगमध्ये बदल होत आहेत तशा फॅटॅलिटीज कमी होत आहेत. मात्र तो जो कन्सल्टेड एफर्ट आहे की रोड इंजिनिअरिंग आहे, रोड एज्युकेशन आहे आणि एन्फोर्समेंट आहे, या तिन्हीवर आपण काम करतो. एन्फोर्समेंट, इंजिनिअरिंग आणि एज्युकेशन जो ट्रॅफिकचा बेसिक पाया आहे, या तिन्हीवर आपलं प्रॉपर काम सुरू आहे. फॅटॅलिटीज कमी आहेत, मात्र आणखी कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. कम्पॅरेटिव्ह डेटामध्ये आपल्या फॅटॅलिटीज यावर्षी कमी आहे. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.